नारे माऊली, आज आपण 2394 पासून चालू करतो. बहुजन्मांतरे फेरे केले येरे, सोडवी अळवितो करुणा करे विश्वंभरे दयाळे. वहावतो मायापुरी येथे करी कुराडा, तुका म्हणे दुजा कोण ऐसा शिन निवारी. अनेक जन्माचे फेरे मी केले आहेत, म्हणून त्यातून तू मला आता सोडव. हे करुणा करा विश्वंभरा दयाळा, मला या व्यापातून सोडव, म्हणून मी तुझी आळवणी करीत आहे. या माया नदीच्या पुरामध्ये मी वाहत चाललो आहे, तेव्हा तू माझे रक्षण कर. तुकाराम महाराज म्हणता, देवा तुझ्या वाचून आता दुसरे कोण निवारण करेल. कराल ते काय नव्हे जे विठ्ठला, चित्त द्यावे बोला बोबडिया. सोडवणी घ्यावे न्यावे काळ चक्राती, बहुत विपत्ती भोगविल्या. जियाले जाले जिवे नेदी, मारिले चिमरे प्रारब्ध तेवरे मागुताले. तुका म्हणे दुजा कुंटाला उपाय, म्हणून पाय पाठविले. विठ्ठला तुम्ही मनात आणले तर काही होऊ शकणार नाही. माझ्या बोबड्या बोलाकडे लक्ष द्या. या जन्म मरणाच्या चक्रातून मला सोडवा. आजवर मी अनेक दुःख सोसली आहे. चांगल्या योनी जन्म घेऊन सुद्धा माझे दैव मला सुखाने जगू देत नाही. मरायला गेलो तर मरूही देत नाही. मेल्यावर पुन्हा जन्म घ्यावा लागते. सूड घेण्यासाठी आणखी अधिकच शिल्लक राहते. तुकाराम महाराज म्हणता, देवा या दुःखातून मुक्त होण्याचा उपाय माझ्याकडे नाही, म्हणून मी तुमच्या पायाची आठवण करतो आहे. डौरलो भक्ती सुखे शेव अमृत ते मुखे, संत संगे सारो काळ प्रेम सुखाचा कल्लोळ. ब्रह्मदिकाशी शिरानी तो हा आनंद मेदिनी, नाही वैकुंठीचा पांग धावे कथे पांडुरंग. मुक्त व्हावे कशासाठी कैची हे निरशे तुटे, तुका म्हणे गोड हेचे पुरे माझे कोड. मी भक्ती सुखात सजलो नटलो आहे, आता मुखाने नामामृतही सेवन करू. संत सहवासात आयुष्याचा उरलेला काळ घालू. संत संगतीमध्ये प्रेम सुखाला पूर येतो. वैकुंठामध्ये ब्रह्मादिकांना अलभ्य असलेला आनंद आम्हाला पृथ्वीवर मिळतो. पांडुरंगाला वैकुंठाचे महत्व वाटत नाही, तो परिकथेमध्ये धावत येतो. भक्तीमध्ये आनंदाला तोटा नाही, मग कशासाठी मुक्त होय. तुकाराम महाराज म्हणतात, गोड असा हा भक्ती रस माझे लाड कोड पुरवितो. फोडिले भांडारे माप घेऊन खरे खेले, केली हरिनामाची वरो मागील ते आता सरो. देशात सुकाळ झाला हरपला काळ, घ्यावे धनीवरी तुका म्हणे लहान थोरी. आम्ही देवाचे भांडार फोडले आणि खरे परमार्थ रूपी असे भक्तीचे धनधान्य वाटून टाकले. सर्वत्र हरिनामाची समृद्धी केली आणि परमार्थाचे जे दारिद्र्य होते संपून टाकले. हरिनामाचा सुकाळ झाला, दुष्काळ संपला. तुकाराम महाराज म्हणतात, लहान थोर सर्वांनी पोटभर हरिनाम घ्यावे. आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. काय सांगो झाले काहीची बाई, पुढे चाली नाही आवडीने. गर्भाची आवडी मातेचा डोहाळा, तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे. तुका म्हणे तैसा ओतला शे ठसा, अनुभव सरीसा मुखाला. ब्रह्मानंदाचे या दोहात आनंदाने तरंग येतो, कारण आनंदाचे अंग आनंदच असते. मला काहीच्या बाही सुख मिळालेले आहे, त्याचे वर्णन कसे करू. त्याच्या आवडीमुळे माझी संसाराची आस संपली. आपल्या पोटातील गर्भाच्या आवडीनुसार आईला डोहाळे लागतात, कारण गर्भाची आवड त्यात प्रतिबिंबित होते. तुकाराम महाराज म्हणतात, या अनुभवाचा जो ठसा माझ्या मनावर उमटला आहे, तोच माझ्या मुखातून व्यक्त झाला. मनवनी धरिले पाय आओ माये विठ्ठले, आपुलेची करुणी घ्यावी आश्वासावे ना विजे. वाढली ते तळमळ चित्ता क्षमा आता करावी, तुका म्हणे जीवी वशे मज नशे वेगळा. माय विठाई प्रपंचाची भीती वाटू लागली, म्हणून तुझे पाय मी धरले आहे. तू मला आपलेशे करून घे आणि अभय दे, आश्वासन दे. माझ्या चित्तात जी तळमळ वाटली आहे ती शांत कर. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवाच्या ठाई तू वस्ती कर, माझ्यापासून वेगळा होऊ नकोस. कल्याण या आशीर्वादे दादे जाती द्वंदे, नासोनी आश्वासिले नारायणे. प्रेमदानी अंतरी चाके गेली निवरोनी, आता सकळ चिंता यावरी. तुका म्हणे गाता गीत आले हित सामोरे. देवाच्या कल्याणाच्या आशीर्वादाने सुख दुःखाची द्वंद्वे नाहीशी होतात. नारायणाने हृदयातील प्रेम देऊन मला आश्वस्त केले आहे, त्यामुळे माझी आता चिंता दूर झाली आहे.
तुकाराम महाराज म्हणतात, नारायणाचे गीत गायल्यामुळे माझे हित झाले आहे. हरिनाम वेली पावले विस्तार, फळी पुष्पी भार ओल्लावली. तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज तृप्तीचे या. मुळीची या विजय दाखविली गोळी, लवकरची जोडी आली याची. तुका म्हणे क्षणा क्षणा जातो काळ, गोडी ते रसाळ अंतरले. हरिनामाच्या वेलीचा खूप विस्तार होऊन फुले फळे आली व त्या भाराने ती सुकावली. माझ्या मना तुझे समाधान होण्यासाठी आणि फळाफुलाचा आनंद लुटण्यासाठी तो पक्षीराज होऊन तेथे राहा. मुळात बीजाला गोडी असतेच, हरिनाम रूपी काळात तीच गोडी व्यक्त होते. यासाठी ज्यामुळे या फळाची प्राप्ती होईल अशी तू त्वरा कर. तुकाराम महाराज म्हणतात, काळ प्रत्यक्षाने पुढे जात आहे, उशीर केला तर रसाळ गोडीला तू मुक्षेल. बर्वे ऐसे झाले मना नारायणाय काळे, देव आम्हा प्राण सका झाले दुःख खंडन. जन्मांतरीच्या पुण्यराशी होते त्याशी फळाले, तुका म्हणे निज ठेवा होईल देवा लादलो. नारायणा, यावेळी माझे हित करावे तुझ्या असे तुझ्या मनात आले ते फार छान झाले. देव आमचा प्राणसखा असल्यामुळे दुःख दूर झाले. अनेक जन्मांतरीच्या ज्या पुण्यराशी होत्या त्यांना फळे आली. तुकाराम महाराज म्हणतात, आज माझा ठेवा मला भगवंताकडून परत मिळाला. जरी हे आड येते लाज कैसे काज साधते, उरले केले उठा उठी पायी पी मिठी घातली. समर्पिला जीव भाव धरिला भाव अखंड, तुका म्हणे आड काय काळ नाही घातला. परमार्थाच्या आड जर ही लाज येणार असेल तर काम कसे साध्य होणार, असा विचार करून मी घाईघाईने भगवंत चरणी मिठी घातली. माझा जीवभाव ईश्वर चरणी समर्पित केल्याने अखंड भाव मनात धरला. तुकाराम महाराज म्हणतात, परमार्थ नंतर केव्हा तरी करू अशी चाल ढकल करता त्वरेने परमार्थ केला म्हणून फारच चांगले झाले. पात्र शुद्ध चित्त गाई न लगे काही सांगणे, शूर तरी सत्य व्हावे साई जीवे करुणी. आमुपची सुखमान स्वामी जन मानवे, तुका म्हणे जैशी वाणी तैशी मनी परिपाक. आपण शुद्ध आहोत याची ग्वाही अंतकरणाने द्यायची असते. याबाबत एकाने दुसऱ्यास असे सांगता कामा नये. जीवावर उदार झाले तरच खरे शुरत्व प्राप्त होते. अशाचा गौरव होतो, त्याला खूप सुख लाभते, तो राजा समाज या सर्वांचे आदरस्थान बनतो. तुकाराम महाराज म्हणतात, आपण बोलतो तशी मनाची अवस्था असते, असा त्याचा परिणाम होत असतो. प्रगटले ज्ञान नारायण भूते, ते अनुभवाची घेऊ हवा विनंती देवा करुनिया. देखो वेकी व देवानी पडिली कानी प्रमाणे, तुका म्हणे योगक्षम घडे ते वर्म साधावे. सर्वभूत मात्रामध्ये नारायण हे ज्ञान प्रगट झाले. भगवंताला विनंती करून शब्द ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा असे वाटते. एक दुसऱ्याचे ऐकून व पाहून त्याचा तसा अनुभव गाठीशी नसताना वाचा बोलते. तुकाराम महाराज म्हणतात, नारायणाचा योगक्षम ज्यामुळे होऊ शकेल ते वर्म जाणून घ्यावे. मुख्य आदी विषय त्याग विधी भाग पाळणे, मग पावे समाधान येची दान देखावे. उदासीन वृत्ती दे चाड नाही पाळणे, तुका म्हणे नाही भय सम सोय विषमाची. प्रथम अहंकाराचा विषय त्याग करणे आणि आपल्या वाट्याला आलेले कर्म करीत राहणे हे परमार्थात महत्वाचे आहे. त्यामुळे मनाला समाधान असून परमार्थात महत्वाचे आहे. परमार्थात महत्वाचे आहे हेच खरे देवाचे दान आहे. देहाविषयी निराभिमान वृत्ती असावी आणि त्याच्या पोषणाची चाड ठेवू नये. तुकाराम महाराज म्हणतात, समविषम भावाचा परित्याग होऊन हृदय निर्भय झालेले आहे. आता याची सार मूळ बीज रे ऐका, वडीने आवडी उरे न जाधुरे त्याशी. प्रेमाची सूत्र दोरी नाही उरे उडवी, तुका म्हणे चिंतन बरे आहे खरे खऱ्यापे. आता हेच सार आहे, हे मूळ बीज आहे. त्याविषयी सांगतो ते ऐका रे. भगवंता प्रेम केल्याने ते अंतकरणात साठविले जाते. जो त्याच्यासाठी झुरतो त्याला त्याच्याबद्दल प्रेम वाटू लागते. प्रेमाचा धागा असा असतो की तो प्रेमाचा आश्रय आणि विषय दोन्हीमध्ये भेद ठेवित नाही. तुकाराम महाराज म्हणतात, त्यासाठी हरिचिंतन करावे, त्यातून शुद्ध प्रेमाचा लाभ होतो. केला तैसा अंगीकार माझा भार चालवी, ओ अंतराय बुद्धी कृपा निधी नेदावी. आम्ही जड जीव कैचा भाव पुरता अनन्य भावे घ्यावी, सेवा आम्हा देवा गणेशी.
तुझी आम्ही शरणागते कृपावंते रक्षिजे तुका मने भाको किंवा असो जीव जडामी. देवा, ज्याप्रमाणे आपण माझा स्वीकार केलात त्याप्रमाणे माझ्या योगक्षेमाची जबाबदारी तुम्हीच वाहिली पाहिजेत. हे कृपासागरा, तुमच्या माझ्या दुरावा होईल अशी दुर्बुद्धी मला होऊ देऊ नका. आम्ही जर जड जीव आहोत, आमच्यामध्ये स्वतः होऊन सेवा करण्याइतकी दृढ श्रद्धा कशी असणार. यासाठी आमच्याकडून अनन्य भावे आपली सेवा करून घ्या. हे कृपावंता, आम्ही तुम्हाला शरण आलेले भक्त आहोत, कृपा करून आमचे रक्षण करा. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही जड जीव आहोत, पण तुमची करुणा अशीच निरंतर भाकत जाऊ. सोचे बहु गर्भवाशी मेलो असो उपवाशी नाही सुखी ऐशे तेथे कोणी भेटली. करी करी रे सोयीत देह तव हे अनित्य नाही दिले चित्त सोडो मोह पासानी. पाळी तोंडीची आगाशे तेची होय अनरिशे जानवे ऐशे खोखेदी परी सोडविना. तुका म्हणे धन माने माझ्या बाटलो मी पणे नाही दिला म्हणे देखो लाभ अलाभ लाभे हा लाभ. खूप गर्भवास भोगले त्यात काही वेळा उपवासही घडला. मरणप्राय यातना सोसल्या पण त्या दुःखातून सोडविणारी कोणी माय बहीण भेटली नाही. म्हणून स्वतःचे स्वतः हित साधायचे असते. असे पुन्हा पुन्हा सांगत आहे. देह अनित्य आहे, त्याच्या मोहापासून चित्ताची सोडवणूक केली नाही. नातलगांनी संसारातून सुटका करू दिली नाही. ओझे वाढविले, आपल्या मुखातील घास काढून त्या बाळाला भरविते व आई बाळाला वाढविते. तो एकुलता एक मुलगा काळाच्या पाशात पडला तर ती त्यापासून दूर सरकते. त्या काळ पुरुषापासून मुलाला सोडू शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आपण मान सन्मान धन संपत्तीच्या लोभाने बाटलो आहोत. माझ्या मनाने या परमार्थाचा लाभ किंवा हानी पाहू दिली नाही. इच्छिती तयाशी व्हावे जे अरूप आम्हाशी स्वरूप स्थिती चाड. आता नव्हे माझा भावा नारीस पाऊलानी इच्छा गौरी येले. लेकराची कोठे जाण त्याची परी करू येते दोरे धरावया. लागली न सुटे नामाची आवडी माझी भाव जोडी बंगू नका. गेशी लाडे वेडे मुक्तीच्या विलाशे चाळवी इजापिशे ब्रह्मज्ञानी. तुका म्हणे माझा कोठे भक्ती रस पाडावया ओस चाळविशी. ज्यांना आरूप हवे आहे त्याच्यासाठी तू तसा हो. आम्हाला मात्र तुझे सगुण सुंदर रूप हवे आहे. आम्ही माझी भावना आता बदलणार नाही, कारण तुझ्या पायी माझे चित्त गुंतले आहे. देवा, लहान लेकराला जाणत्या लेकरासारखे दूर धरता येते काय. मला नामाची गोडी लागलेली आहे, ती सुटता सुटत नाही. माझी भाव भक्ती भंग पाहू देऊ नका. देवा, आम्ही तुझ्याकडे मोक्ष मागितला तर तो देण्यासाठी तू टाळाटाळ करशील तर आम्हाला मोक्ष कोठे हवा आहे. जे वेडे ब्रह्मज्ञानी आहेत त्यांना मोक्ष देऊन फसव. तुकाराम महाराज म्हणतात, त्या मोक्ष सुखाच्या तुलनेत माझे भक्ती सुख कुठे आहे त्याची तुलनाच करता येत नाही. देवा, भक्ती सुख ओस पडावे म्हणून तू कोणाला भोग कोणाला मोक्ष देऊन फसवितोस काय. आम्हा भाविकाची जाती एकविध जी श्रीपती अलंकार युक्ती सरो तेथे शकेची ना. जाणे माऊली त्या खुना क्षोभ उपजो नेदी मना. शांत होनी स्तना लावी अहो कृपाळे. तो जावगे ओ येते परिमद वाटो नाही चित्ते. उपासने परते नाही काही आवडो. करूरूपाची कल्पना मुखी नाम नारायणा. तुका म्हणे जना जलस्थल देखता. श्रीपतीजी, आम्ही भाविकाची जात अशी आहे की एकविधपणे तुमची सेवा करावी. त्या ठिकाणी सत्ता संपत्ती चातुर्य असे अलंकार आम्हाला मान्य होत नाही. देवा, लहान मुलाच्या खुणा आईच जाणते, त्यामुळे ती बाळाच्या मनाला दुःख पोहोचू देत नाही. बाळ हट्टाने रडू लागले तर ती माऊली कृपाळूपणे त्याला स्तनपान देते व शांत करते. भगवंता, तुला सर्व रूपे येतात, परंतु माझे चित्त विविध रूपामध्ये गुंतवून विभागू नकोस. एकविधता हीच माझी आवड आहे. तुकाराम महाराज म्हणतात, भगवंता, जळीस्थळी काष्टी पाशानी तुझी विविध रूपे जरी असली तरी आम्ही तेथे आपल्या आवडत्या रूपाचीच कल्पना करू आणि तुमचेच नाम घेऊ. जावे हीनपणे कासयाच्या प्रजानने. प्रारब्धी संसार बरे हिमतीची थार. होणार ते काय ते अवकळा नाही. तुका म्हणे देवे कृपा केली बरवे. कशासाठी का म्हणून हीनपणाने जगावे. नशिबाप्रमाणे संसार होतो, आपण हिंमत धरून राहिले पाहिजे. देवाची कृपा झाल्यावर प्रपंचात कोणतीही दुर्दशा होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वर कृपेने सर्व काही चांगलेच घडते.
किती रांडवडे घालून व्हाल रे बापुडे, संसाराचे बिळे कासावीस झाले ती. माझा स्वामी शरण रे गा, कृपाळू पांडुरंग ठेवी अंग संगा विश्वाची या जवळी. काही न मागता भले होईल तेची, काम केले नसावे अथिले काही एक संकल्पे. तुका म्हणे भावे पावविल ठाया ठाव, एकविध जीव ठेविली या शिवेची. अरे तुम्ही एकमेकांना शिव्या देऊन उणे दुने काढून किती दिन होता. प्रपंचाच्या भिडेमुळे किती मेटाकुटीला आला आहेस. अशा उपद्रव्यापेक्षा माझ्या पांडुरंगाला शरण जातो. दयाळू कृपाळू आहे, निष्ठावंताच्या भाविकांना तो जवळ करतो. भगवंताकडे काही न मागण्यातच तुमचे हित आहे. तुम्ही ज्याला अनन्य भावे शरण गेलात तर तो तुमच्यावर कृपा करणारच. त्यावेळी दुसरे कोणतेही काम करू नका. तुकाराम महाराज म्हणतात, एकनिष्ठ होऊन तुम्ही तुमचा जीवभाव भगवंताच्या सेवेसाठी ठेवलात तर तो पांडुरंग तुम्हाला वैकुंठाला पोचवेल. बाप करे जोडी लेकराचे ओढी आपुली, करवंडी वाळवणी एकाएकी केला मिराशीचा धनी. कडी वागवणे बार खांदी, लेवनिया घालुनिया पाये डोळा अलंकार. ठेवा दावी थोर करुनिया, तुका म्हणे नेदी गाजू आणि काशी उदार जीवाशी आपुलिया. आपली हाडे झिजून बाप मुलासाठी भरपूर कमाई करून ठेवतो. लहानपणी त्या मुलाला अंग खांद्यावर कडेवर वागितो आणि मोठेपणी आपल्या साऱ्या संपत्तीचा त्याला मालक बनवितो. तो पिता लहान पुत्राच्या अंगावर दागिने घालून त्याचे कौतुक पाहतो. भविष्यात त्याला आपल्या वैभवाचे दर्शन घडितो. तुकाराम महाराज म्हणतात, प्रसंगी तो स्वतःच्या जीवावर उदार होऊन मुलाला कोणते दुःख पोहोचू न देता त्याचे रक्षण करतो. या हरिदासांनो जिंको कळी काळा आमुची बळा पुढे किती बापुढे. रंग सुरंग गमंडी नाना चंदे असे विनोद नामाची आवडी. येणे तेने प्रकारे बहुत सुख जोडे पूजन ते घडे नारायण अंतरी. वाकुडिया माना बोलावे हर्ष येईल तो त्यास छंद पडी गोविंदा. आपुलाले आनंद एका पुढे एक नटा नाही थोर मोठा प्रसंग. लहान या प्रसंगी तुका म्हणे ते प्रेम बंगू नये कोणी. देवभक्त दोन्ही निवडिता पातक. हरिदासांनो यारे आपण आता कळी काळाला जिंकू. आमच्या सामर्थ्यापुढे तो तर किती बापुडवान आहे. रंग सुरंग गमेंडी विविध छंद मात्र हास्य विनोद हे जे काही कराल त्यात नामाची मात्र आवड धरा. या प्रकाराने खूप सुख मिळते. चित्तात नारायणाविषयी आवड निर्माण होते, त्याची पूजा घडते. वाकडी मान करून आनंदाने गीत गावे. जसे येत असेल तरी आपल्या छंदात गावी. ज्या नवविधा भक्तीची आपल्याला आवड असेल तीच भक्ती भगवंताला आवडते. नटाप्रमाणे आपल्या आनंदात एका पुढे एक रंगून राहा. येथे लहान थोर असा कोणताही भेद नाही. तुकाराम महाराज म्हणतात, कोणी प्रेमाचा भंग करू नये. देव आणि भक्त याची निवड केली, वेगळे केले तर पाप घडते. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 2415 वर थांबतो.